आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे आहे ना, तर मग आजच C24 तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका. राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस. साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास. प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास. उन्हाळ्यामध्ये थंड थंड कूल करण्यासाठी AC, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज. साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी. तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा. साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर. मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ. आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत. त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो. पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं. सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात. 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं. साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर. कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी. पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार. डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन्स केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर. डॉक्टर केतन धनंजय मेळवणे. संपर्क 9890 42 52 40. 25 वर्षाची परंपरा. डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल. राहुरी नगर पाथर्डी मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी 23 एप्रिल रोजी सकाळी 7 वाजता मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. संध्याकाळी 6 वाजेपर्यंत एकूण 56.20% मतदान झालं आहे. मागील मतदानाच्या तुलनेमध्ये सुमारे 20% मतदान घटल्यानं उमेदवारांची चिंता वाढली आहे. 23 एप्रिल रोजी सकाळी 7 वाजता मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. सकाळच्या सत्रामध्ये मतदान धीम्या गतीनं सुरू होतं. सकाळी 9 वाजेपर्यंत मतदारसंघामध्ये अवघे 6.42% मतदान झालंय. त्यानंतर 9 वाजेच्या नंतर मतदानाची गती कासव गतीनं वाढू लागली. सकाळी 11 वाजेपर्यंत 60,784 म्हणजेच 18.22% मतदान झालं. दुपारी 1 वाजेपर्यंत 98,740 म्हणजे 29.60% मतदारांनी मतदानाचा हक्क बजावलाय. मात्र दुपारी उन्हाचा तडाखा वाढल्यानं मतदानाची गती पुन्हा मंदावली. दुपारी 3 वाजेपर्यंत एकूण 1,32,255 म्हणजे 39.65% मतदारांनी मतदान केलं. त्यानंतर संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 1,69,244 म्हणजे 50.47% मतदारांनी मतदान केलंय. तसेच संध्याकाळी 6 वाजेपर्यंत 3,33,545 मतदारांपैकी 1,87,463 म्हणजे 76.56% मतदारांनी मतदान केलंय. तापमान जास्त असल्यामुळे दुपारी 4 वाजेपर्यंत सर्वच मतदान केंद्रावरती शुकशुकाट दिसून आलाय. मात्र 4 वाजेच्या नंतर मतदान केंद्रावरती थोडीफार गर्दी झाल्याचं दिसून आलं. मतदार संघामधील काही मतदान केंद्रावरती उशिरापर्यंत मतदान सुरू होतं. काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सर्वच 374 मतदान केंद्रावरती वेबकास्टिंगद्वारे प्रशासन लक्ष ठेवून होते. तसेच 36 पोलीस अधिकारी, 708 पोलीस कर्मचारी आणि 391 होमगार्ड्स तैनात करण्यात आले होते आणि या ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. महायुतीचे उमेदवार अक्षय शिवाजीराव कर्डिले यांनी नगर तालुक्यातील बुरानगर इथे मतदान केलं. माजी मंत्री प्राजक्त तनपुरे, माजी खासदार प्रसादराव तनपुरे, अरुण तनपुरे, हर्ष तनपुरे, डॉक्टर उषाताई तनपुरे, रावसाहेब चाचा तनपुरे यांनी शहरामधील प्रगती विद्यालय, तर नगराध्यक्ष भाऊसाहेब मोरे यांनी भागीरथीबाई तनपुरे विद्यालयामध्ये मतदान केंद्रात रांगेमध्ये उभं राहून आपला मतदानाचा हक्क बजावलाय. तसेच अपक्ष उमेदवार रावसाहेब सदाराम खेवरे यांनी देसवंडी इथे, तर अथर्व साहेबराव म्हसे यांनी कोंडवड इथे मतदान केलंय. गेल्या 15 दिवसांपासून कडक उन्हामध्ये मतदारसंघात प्रचाराची रणधुमाळी सुरू होती. मतदारसंघामधील गावागावात आणि वाड्या वस्त्यांवरती जाऊन उमेदवारांच्या समर्थकांनी आणि कार्यकर्त्यांनी मतदारांच्या गाठीभेटी घेऊन मतदानासाठी आवाहन केलं. या पोटनिवडणुकीसाठी 7 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत. त्यांचे भवितव्य मतदान यंत्रामध्ये आता बंद झालंय. 4 मे रोजी राहुरी येथील लोकनेते धुमाळ महाविद्यालय या ठिकाणी मतमोजणी होणार आहे. मनोज साळवे, C24 तास, राहुरी.